नमस्कार. अनेकांची एक कॉमन तक्रार असते. वजन तर कमी होतंय, पण सगळीकडून, पोटावरून सोडून. असं होतंय का आपल्या बाबतीत? खास करून बाळंतपणानंतर तर ही समस्या खूप जाणवते. खरं तर ही डोकेदुखीच आहे, पण काळजी करू नका, यावर उपाय आहे आणि तोच आपण आज पाहणार आहोत. हो, ही खरंच एक खूप कॉमन पण तितकीच हट्टी समस्या आहे. पण माहितीये का, ही फक्त दिसण्याची गोष्ट नाहीये. याचे काही धोक्याचे आकडे आहेत, काही मोजमाप आहेत, ज्याकडे लक्ष देणं खूप खूप महत्वाचं आहे. हे आकडे म्हणजे एक प्रकारचा वेकअप कॉल आहेत, की आता काहीतरी करण्याची वेळ आलीये. बरं, पुरुषांसाठी हा आकडा आहे 90 सेंटीमीटर. हो, जर पोटाचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल ना, तर ही धोक्याची घंटा समजा. आणि हे फक्त दिसण्यापुरतं नाहीये, हे थेट हृदयविकार आणि इतर अनेक आरोग्य समस्यांच्या वाढत्या धोक्याचं एक मोठं लक्षण असू शकतं. आणि स्त्रियांसाठी त्यांच्यासाठी ही धोक्याची पातळी आहे 80 सेंटीमीटर. जर पोटाचा घेर यापेक्षा जास्त असेल तर तो एक गंभीर इशारा आहे. याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण पोटावरची चरबी ही फक्त सौंदर्याची समस्या नाहीच आहे. चल आता जरा खोलात जाऊया आणि या दिसण्यापलीकडचे जे छुपे धोके आहेत ना ते समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या समस्येचं गांभीर्य नीट लक्षात येईल. आपल्या शरीरात ना मुख्यत्वे 2 प्रकारची चरबी असते. एक म्हणजे त्वचेच्या अगदी खाली असणारी, जिला आपण सहज चिमटीत पकडू शकतो, आणि दुसरी जी जास्त धोकादायक आहे ती म्हणजे पोटातील महत्वाच्या अवयवांभोवती जमा होणारी चरबी. यालाच विसरल फॅट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर त्वचेखालची चरबी ही एका मऊ उशीसारखी आहे, पण अवयवांभोवतीची चरबी ती एका धोकादायक जाळ्यासारखी आहे, जी आतून आपले अवयव जखडून ठेवते. ही अवयवांवरची चरबी किती घातक असू शकते हे बघा. स्वादुपिंडावर जमा झालेला फक्त 1 ग्रॅम फॅट सुद्धा मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढवतो. कल्पना करा, फक्त 1 ग्रॅम इतकीशी चरबी इतका मोठा आजार निर्माण करू शकते. किती गंभीर आहे हे, नाही का? मग यावर उपाय काय? तर आपलं प्राचीन आयुर्वेद शास्त्र आपल्याला एक खूप सोपा आणि प्रभावी मार्ग दाखवतं. आपण आरोग्याच्या 3 मुख्य स्तंभांवर लक्ष देणार आहोत. ते म्हणजे आहार, विहार आणि विचार. आणि हो, हे सगळं समजून घेतल्यावर शेवटी आपण एक 30 दिवसांची सोपी ॲक्शन प्लॅन सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्तंभापासून, आहार. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं सगळ्यात मोठं औषध दुसरं तिसरं काही नसून आपलं स्वयंपाकघरच आहे. आपण काय खातो, कसं खातो आणि सगळ्यात महत्वाचं केव्हा खातो, यावर आपलं सगळं आरोग्य अवलंबून आहे. इथे एक सोपा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे 4 पांढऱ्या वस्तूंना आपल्या आहारातून कमी करायचं. कोणत्या आहेत त्या 4 वस्तू? तेल, मैदा, मीठ आणि साखर. याला 4 व्हाईट पॉयझन्स असंही गमतीने म्हणतात. का? कारण तेल आणि साखर थेट चरबी वाढवतात आणि मैदा आणि जास्त मीठ हे शरीरात सूज निर्माण करतात आणि आपलं पचन बिघडवतात. आता मिठाचं उदाहरण घेऊया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं की आपल्याला दिवसाला फक्त 5 ग्रॅम मीठ म्हणजे साधारण 1 छोटा चमचा मीठ पुरेसा आहे. पण भारतात आपण सरासरी किती खातो? तब्बल 12 ग्रॅम, म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त. आपण कधी विचारच करत नाही की दिवसभरात चिप्स, लोणची, पापड, सॉस या सगळ्यातून आपल्या नकळत किती मीठ पोटात जातं. आता तेलाबद्दल बोलूया. एका व्यक्तीसाठी महिन्याला अर्धा लिटरपेक्षा जास्त तेल वापरायला नको. हो, फक्त अर्धा लिटर. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, रिफाईंड तेलाऐवजी शक्यतो खाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस तेल वापरा. कारण त्यातले नैसर्गिक पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स जिवंत राहतात, जे रिफाईंड तेलात नष्ट झालेले असतात. आयुर्वेद आपल्याला खाण्यापिण्याच्या काही खूप इंटरेस्टिंग पण तितक्याच शास्त्रीय सवयी सांगतो. जसं की जेवणाची सुरुवात खजुरासारख्या एखाद्या गोड पदार्थाने करा. आता हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण यामागे विज्ञान आहे. असं केल्याने आपले पाचकरस सक्रिय होतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कडक भूक लागल्याशिवाय जेवू नका. घड्याळात 1 वाजले म्हणून जेवायचं नाही, पोटात भूक लागली की जेवायचं. आणि जेवताना पोटात थोडी जागा शिल्लक ठेवा, अगदी काठोकाठ भरू नका. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे, तो म्हणजे विहार, म्हणजेच आपली जीवनशैली. आता आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये काही छोटे छोटे पण खूप प्रभावी बदल कसे करायचे ते बघूया. हे बदल आपल्या पोटाच्या घेरावर थेट परिणाम करतील. आपलं आदर्श वेळापत्रक कसं असावं? तर बघा, आपलं मुख्य म्हणजे पोटभर जेवण सकाळी 10 ते 11च्या दरम्यान व्हायला हवं आणि रात्रीचं जेवण ते संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत आटपून घ्या. का?
कारण हे फक्त खाण्याचं वेळापत्रक नाही, हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळाशी म्हणजे बायोलॉजिकल क्लॉकशी जुळवून घेणं आहे. लक्षात ठेवा, रात्री उशिरा खाल्लेलं अन्न पचत नाही, ते थेट चरबी, कोलेस्ट्रॉल किंवा शुगरमध्ये रूपांतरित होतं. आणखी काही सोपे बदल. शक्य असेल तर मांडी घालून जमिनीवर बसून जेवा. असं बसल्याने पोटावर नैसर्गिक दाब येतो आणि आपण कमी खातो. जेवण झालं की लगेच बसू नका किंवा झोपू नका. शतपावली करा. आणि व्यायामाबद्दल बोलायचं तर सूर्यनमस्कारांपेक्षा उत्तम काहीच नाही. ते पोटाच्या स्नायूंना मजबूत करतात. सुरुवात छोट्या बदल्यांनी करा, पण त्यात सातत्य ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि आता आपण आलो आहोत तिसऱ्या, पण बऱ्याचदा दुर्लक्षित होणाऱ्या स्तंभाकडे. तो म्हणजे विचार, आपली मानसिकता. आपण कधी असा विचार केलाय का की आपल्या मनातले विचार आपल्या शरीरावर आणि विशेषतः आपल्या पोटाच्या चरबीवर कसा काय परिणाम करू शकतात? बघा, जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असतो, तेव्हा आपलं शरीर एका विशिष्ट मोडमध्ये जातं, ज्याला फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतात. म्हणजे लढा किंवा पळा. आता हा ताण ऑफिसच्या डेडलाईनचा असो किंवा रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा, आपल्या शरीरासाठी प्रत्येक ताण म्हणजे एक संकटच असतं आणि ते लगेच स्वतःचा बचाव करायच्या तयारीत लागतं. हे कसं काम करतं? समजा जशा मुंग्या पावसाळ्यासाठी अन्न साठवतात तसंच आपलं शरीर करतं. जेव्हा मेंदूला सतत धोक्याचे सिग्नल मिळत राहतात तेव्हा शरीरातल्या पेशी काय करतात? त्या भविष्यातल्या संकटासाठी ऊर्जा म्हणून चरबी साठवायला लागतात. पण ते संकट तर कधी येतच नाही आणि ही साठवलेली चरबी तशीच पोटावर जमा होत राहते. म्हणूनच स्ट्रेस मॅनेजमेंट हे फक्त मनःशांतीसाठी नाही तर सपाट पोटासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरं, मग आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं ते सगळं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आलीये. आपल्यासाठी खास एक 30 दिवसांचा संकल्प, एक चॅलेंज आहे, जे आपण आजपासूनच सुरू करू शकता. तर मग काय करायचंय या 30 दिवसात? ह्या आहेत 5 सोप्या पायऱ्या. 1. आजच आपल्या पोटाचा घेर मोजा आणि लिहून ठेवा. 2. एक स्मार्ट ध्येय ठरवा, म्हणजे किती कमी करायचं आहे ते. 3. दिवसाची सुरुवात नेहमीच्या चहा-कॉफीऐवजी हर्बल चहाने करा. 4. जेवणाच्या वेळा आपण ठरवल्या तशाच, सकाळी 10-11 आणि संध्याकाळी 6-7 काटेकोरपणे पाळा. आणि 5. रोज 45 ते 60 मिनिटं व्यायाम करा आणि त्यात सूर्यनमस्काराला प्राधान्य द्या. हे छोटे बदल आपल्या आयुष्यात एक मोठा, सकारात्मक फरक घडून आणतील. शेवटी एकच प्रश्न आहे. आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ कोणती असू शकते? तर मग आपला पहिला दिवस आज आहे का? चला, आजच हा निर्णय घेऊया आणि या आरोग्यदायी प्रवासाला सुरुवात करूया.